हां. नाना तुम्ही हे मेथी कशासाठी केली आहे रानामध्ये? विकायला केली का कशाला केली आहे? नाही नाही, हे आमच्या उसाला आम्ही कोणतंच खत टाकत नाही ना. मग काय मेथीचं खत कुठं असतं का? आता पैसा किती झाला असता मेथीला, एवढे बेस्ट मेथी बसलेली आहे. अहो खरं NPK याच्यामध्ये नत्रस परत पालाश तिन्ही पिकांचं नियोजन होतं. आणि आता हे बियावर आल्यानंतर हे रोटावेटरने मिक्स करायचे जे रान वाळल्यानंतर. वाढलेलं आहे पण तुमच्या मेथी हां जवळजवळ आता किती 2.5 फुटापर्यंत सर पलीकडे त्या ह्याच्यात उभा राहा की जरा. लई लांब. एक मूठ उपटून बघा, त्या मुळ्याला काही गाठी वगैरे उपटून बघा एक मूठ. हाईट नाही मूठ आखी उपट्या की राव, तुम्हाला कंजूसपणाच करताय उपट्याला पण. आणि भाजीला न्या. हे गाठी आल्यात ना असल्या ह्याला, बारीक बारीक गाठी आहेत ह्या. कोणते? हे काय असल्या गाठी आहेत. ओके ओके. मग त्या गाठीमध्ये हवेतलं नत्र असतं, रायझोबियम नावाचा जीवाणू जे असतो ना हां ते. आणि ही पीक पक्व झाल्यानंतरच आपल्या ऊसाला फायदा होतो. अशी पिकं आम्ही 3 आंतरपिकं घेत असतो ऊसात. त्यासाठी आता ही विकणारच नाही म्हणायचं. नाही नाही, याचं बी करणार फार तर. आणि बी जर चवड नसेल तर संपूर्ण मातीमध्ये मिक्स करून टाकायचं. म्हणजे त्याचा स्फुरत पाला तिन्ही कधी मिळतं, त्याच्या काड्या कचरा पाला पाचोळा सगळा मिक्स जमिनी झाल्यानंतरच. त्याच्यामुळे तुम्ही रासायनिक खत टाकीतच नाही अजिबात. गरज नाही ना हो, कोणतंच खत पिकाचं नाही, अन्न नाही. हे मी काही वारंवार सगळ्यांना सांगत असतो माझ्या 30 वर्षाच्या अनुभवातून. 19 वर्षाचा अनुभव आहे का? काय वाटतं मग तुम्हाला? नाही असं ना, आपल्याला तर ह्यातलं काय आयडियाच नाही. तुमचं बघून म्हणजे शेती अशी तुमची हे होत्या, ऊस टनीज निघत आहे म्हणजे यात आहे ना काहीतरी म्हणायचं. आता तुम्ही तर आमच्या शेजारी आहात नाही का? आता तुम्हाला काही कॉन्फिडन्स आला का याविषयी? खरंच कोणतंच खत पिकाचं अन्न नाही? नाही टाकीतच नाही तुम्ही कुठलं खत. नक्कीच ना? येतंय ना 100%. कारण मी सांगून की ते पटणार नाही, पण तुम्ही स्वतः पाहताय नाही का? ओके.